नमस्कार. पेन्शन रेडिओ मराठीच्या या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा विषय जो आपण मांडणार आहोत तो म्हणजे एखादा सरकारी कर्मचारी जो पेन्शनर आहे, रिटायर झाल्यावर फॅमिली पेन्शनमध्ये जर का त्याच्या 2 पत्नी आढळल्या तर अशा केसमध्ये फॅमिली पेन्शनबद्दल काय करावं, एक छोटंसं क्लॅरिफिकेशन आज आम्ही देणार आहोत. पण सर्वप्रथम आपले अनेक अनेक धन्यवाद. आपलं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतंय. असंच आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा सर्व पेन्शनर्स सोबत आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर हे जे परिपत्रक आलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025ला डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअर या विभागाकडनं ह्यामध्ये काही निर्देश दिले गेलेले आहेत की फॅमिली पेन्शनबद्दल जेव्हा आपण एखादी केस जी असते ती आपण बघतो तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, कोण कोण पात्र आहे फॅमिली पेन्शनसाठी. तर आधी आपण ते समजून घेऊया. तर ह्यामध्ये असं सांगितलं आहे की रूल नंबर 50/6 च्या अंतर्गत फॅमिली पेन्शन कोणाला दिलं जाऊ शकतं. तर सर्वप्रथम जे विधवा किंवा पती किंवा पत्नी असतील त्या सरकारी कर्मचारी त्यांना सर्वप्रथम फॅमिली पेन्शनसाठी आपण पात्र धरतो. बरं, ह्यामध्ये जर का रिटायर झाल्यावर एखाद्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा लग्न केलेलं असेल तर त्या पत्नी ज्या आहेत त्या तुमच्या ऑफिशियल डिक्लेअर्ड पत्नी आहेत तर त्यासुद्धा पात्र ठरू शकतात. त्यानंतर तुमची मुलं जी आहेत ते फॅमिली पेन्शनसाठी पात्र ठरतात. त्यामध्ये तुमची मुलं, तुम्ही दत्तक घेतलेली मुलं, त्यानंतर तुमची सावत्र मुलं जी आता तुमच्यासोबत राहत आहेत आणि जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला रिटायरमेंट नंतर एखादं मूल झालं असेल तरीही ते पात्र ठरू शकतात फॅमिली पेन्शनसाठी. त्यानंतर जर का तुमचे आई-वडील असतील जे तुमच्यावर अवलंबून आहेत आणि तुम्ही सरकारी कर्मचारी होता तर तुम्ही रिटायर झालात, तुमचे आई-वडील अजूनही हयात आहेत, पण तुमच्या पश्चात ते हयात आहेत आणि तुमच्यावर जर का ते अवलंबून होते तर ते देखील फॅमिली पेन्शनसाठी पात्र ठरू शकतात. तर जर तुमची मुलं आहेत, तुमचे आई-वडील आहेत, तुमच्या विधवा आहेत, हे सर्वजण पात्र ठरतात फॅमिली पेन्शनसाठी. अजून एक इकडे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर तुम्ही एक सरकारी कर्मचारी असाल, रिटायर झालात आणि तुमचे भाऊ-बहीण आहेत जे तुमच्यावर अवलंबून आहेत, जे मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या विकलांग आहेत आणि ते तुमच्यावर अवलंबून आहेत, तर ते सुद्धा पात्र ठरतात फॅमिली पेन्शनसाठी. पण आता विषय येतो की या पात्रतेच्या यादीमध्ये जर का आपल्याला एखादी केस आली जिकडे एखादा जो कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी, तो निवृत्त झाला आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी PPOमध्ये दाखवलेली एक पत्नी आहे आणि त्यानंतर अशी पण केस जर का झाली की गावाकडनं एखादी महिला येते आणि ती हे क्लेम करते की मी ह्यांची पत्नी आहे, तर अशा वेळेस तुमच्या 2 पत्न्या समोर येतात त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या. एरवी असं घडत नाही, पण आपल्याकडे असे अनेक केसेस आलेले आहेत आणि जुन्या काळामध्ये बऱ्याच वेळा काही कर्मचाऱ्यांनी असं केलेलं आहे की त्यांच्या 2-2 पत्न्या होत्या. तर अशा वेळेस काय करावं? तर महत्त्वाचा मुद्दा असा की जर एखादी महिला क्लेम करते की मी ह्यांची दुसरी पत्नी आहे किंवा पहिली पत्नी आहे, तर त्यांच्याकडे जर का कोर्टाकडनं एखादा निर्णय किंवा एखादा कागद असेल किंवा एखादं नोटिफिकेशन असेल तर ते ग्राह्य धरलं जातं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केस टू केस होतात. जर 2 बायका आहेत आणि दोघांकडे कोर्टाकडनं जर का कायदेशीर काही प्रमाण आहे की आम्ही या व्यक्तीची पत्नी आहोत, तर बऱ्याच वेळ असं होतं की जे फॅमिली पेन्शन आहे त्या दोन्ही महिलांमध्ये इक्वली डिवाइड करण्यात येतं. हो, अशा अनेक केसेस झालेल्या आहेत. आणि त्यानंतरसुद्धा जर का त्यांची मुलं पुढे असतील तर त्या बायकांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांची मुलं इक्वल डिव्हिजनमध्ये पात्र ठरतात फॅमिली पेन्शनसाठी. पण या गोष्टी सगळ्या केस टू केस होतात आणि म्हणूनच या परिपत्रकामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे की वेअर द डिसीज्ड गव्हर्नमेंट सर्वंट ऑर पेन्शनर इज सर्वाइव्ड बाय मोर विडो देन वन, द फॅमिली pension shall be paid to the widows in equal shares and on the death of the ineligibility of a widow
her share of the family pension shall be payable to her child or children who fulfill the eligibility conditions. तर या परिपत्रकात असं म्हटलं आहे की जे ऑफिसर्स आहेत, जे विभागात बसलेले आहेत, जे फॅमिली पेन्शनबद्दल जेव्हा निर्णय घेतात तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेऊन कायदेशीर सल्ला घेऊनच या फॅमिली पेन्शनच्या केसकडे लक्ष द्यावं आणि पेन्शनर्स आणि पेन्शनर्सच्या कुटुंबाच्या हिताचा सुद्धा त्यांनी एक त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं या परिपत्रकात म्हटलं गेलेलं आहे. तर एकूण जर का बघितलं तर हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे कायदेशीर एकच पत्नी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमची असू शकते. पण बऱ्याच वेळा असं असतं की जे आपले मुसलमान बंधू आहेत, जे पेन्शनर्स आहेत, तर त्यांना शरियाप्रमाणे 4 बायका करणं अलाउड असतं. पण केंद्र सरकारचे जेवढे पण विभाग आहेत त्यामध्ये अशा वेळेस सुद्धा पहिलीच पत्नी किंवा एकच पत्नी ग्राह्य धरली जाते, तुम्ही इस्लामिक लॉप्रमाणे लग्न केलेलं असेल तरीही. तर प्लीज लक्षात ठेवा. पण अनेक असे राज्य सरकाराचे विभाग आहेत जिकडे या 2 किंवा 3 पत्न्यांचा जो केस आहे इकडे ते अलाव करतात आणि म्हणूनच तुम्ही कुठलीही फॅमिली पेन्शनची केस असेल तर त्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. ते राज्य सरकारच्या विभागाचं आहे किंवा ते केंद्र सरकारच्या विभागाची ही केस आहे. तर ह्या परिपत्रकामध्ये एक साधी गोष्ट सांगण्यात आलेली आहे की जर का एखाद्या व्यक्तीच्या 2 पत्न्या आढळल्या तर फॅमिली पेन्शनचं कॅल्क्युलेशन किंवा त्यांचं डिव्हिजन पात्रतेप्रमाणे कसं करावं. याबद्दल तुमच्याकडे अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की पाठवा. पण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त पेन्शनर्सपर्यंत आपला हा संदेश, आपले हे व्हिडिओज पोचले पाहिजे. आपल्याकडे जे प्रश्न असतील ते आमच्या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आम्ही या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पुढच्या एपिसोडपर्यंत मी आज्ञा घेतो तुमची. नमस्कार.